रात्रीचा 7-12. Hello, my name is Aditya H25 and my contact number is 95424718 and these are my profiles. आणि हा माझा एक्ट. इतनी शिद्दत से तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. और अगर एंडिंग अच्छी ना हो तो बेचारा भी बाकी है मेरे दोस्त. कर्मा प्रोडक्शंस आ रहा है. चहा झालं का? हो. I am the queen of my world, you better take a seat. No time for second guessing, I am running this beat. I am the queen of my world, you better take a seat. No time for second guessing, I am running this beat. ओ कोण हवंय तुम्हाला? तुम्हाला कोण हवंय? तुम्हाला कोण हवंय ते सांगा पहिले. तुम्ही घराबाहेर आहात, तुम्हाला कोण हवंय? हे बघा, आम्हाला हे शॅम्पू पॉलिसी केसावर फुगे वगैरे काहीही नको. ओके. एक्सक्यूज मी. तुमच्याकडे बघून तरी वाटत नाही की तुम्ही केसावर फुगे वगैरे विकत असाल. एक्झॅक्टली. पण मला ऍक्टरच्या नजरेने बघू द्या. ओके. यू सीम पॉलिसी वाली, राईट? माइंड युअर ओन बिझनेस. तुमचा जे काही बिझनेस असेल तो बाहेर. आम्हाला काही नकोय, निघा. तू मूर्ख आहेस का रे थोडा? काय म्हणतात? मूर्ख? हो. मूर्ख म्हणतात तुम्ही मला? येस. मला माहित नाही तुमच्यासोबत आता काय आहे. दौलत, दौलत, अब पता है कौन आने वाला है जिसके आने से पेड़ पौधे थरथरने लगते हैं.
जिसकी बुलेट की आवाज सुन के तूफान आ जाता है। दोस्तों का दोस्त, दुश्मनों का दुश्मन, मेरा अजीज, मेरा रखुआ। कोण पाहिजे तुम्हाला? मी आदित्य, ही नवीन आली. तुला अवतार नीट करून बाहेर फिरता येत ना का रे? चड्ड्यावर काय करतोय बाहेर? हिला कुणी आत घेतलं? दरवाजा धडधडीत उघडा होता. तसंच धडधडीत बाहेर जायचं. चला बाहेर, दरवाजा दिसला म्हणून काय आत घुसायचं नाही. मी इथे राहायला आलीये. राहायला आली काय? सांगायचं ना आधी. योगिताची मैत्रीण. काय रे, काय झालं? कसली गडबड लावली आहे मगापासून? सिद्ध्या नवीन राहायला आली आहे. योगीची मैत्रीण दिसती. ओ हॅलो, माय सेल्फ सिद्धार्थ. थँक गॉड, कोणीतरी शाणा माणूस आहे इकडे. तू ये ना बैस, मी पाणी घेऊन येतो. अच्छा, तर मग तू नवीन आलीस राहायला. दौल्या नवीन आली. ओके, नवीन आली. ए डॉक्टर, नवीन आली. ते कळलं मला, नवीन आली राहायला ते. हे बॅग वगैरे घेऊन कोणी केसावर फुगे विकायला तर नाही येणार ना? वरती जाऊ. तुला स्वयंपाक करायला येतो का? स्वयंपाक? काय? स्वयंपाक. You doesn't know स्वयंपाक. If you want to live in this house, you should have been knowing स्वयंपाक. मीठ, तूप, चपाती, भाजी, भाकरी, लोणचं, everything. I also do. भांडी, कुंडी, कचरा कुंडी. You're just irritating. Monday, Thursday. ए शशी थरूर, तुझं फ्लुएंट इंग्लिश जरा खाली जाऊ दे. तर संचिता, ते इतकं महत्वाचं नव्हतं. आता मी जे सांगणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. ते म्हणजे या घराचे नियम. तर नियम नंबर 1, घर शांत आणि सुरक्षित ठेवायची पूर्ण जबाबदारी तुमच्यावरच असेल. त्यासाठी कोणीही जादूची परी येणार नाहीये. नियम नंबर 2, फक्त 6 सुदैवी व्यक्तींनाच या घरात राहायला मिळेल. हे घर आहे, धर्मशाळा नाही. नियम नंबर 3, महिन्याच्या 3 तारखेला भाडे द्यावंच लागेल. विसरलात तर झोपायला दुसरी जागा शोधावी लागेल. आणि नियम नंबर 4, कुलूप लावलेल्या खोलीबद्दल विचार सुद्धा करू नये. थेअरी झाली, आता प्रॅक्टिकल. काय कुत्र्याचा पाय सारखं आपलं बघावं तेव्हा काय काय. दौलत, सांग ना मी काय काम करू. असा काय आहे तिचा? अजिबात अच्छा, असलं काही असा काय काय. तू ना झाडू मारून जा. मी मारणार नाहीये. मारावा लागेल. मारणार नाहीये. अरे काय चाललंय बाबांनो? हिच्याकडे झाडू काय करतोय? प्लीज. आत्ताच हॉगवर्ड्स वरून आली आहे ती. योगिता नवीन आली ती. हा, नवीन आली. नवीन आली आहे राहायला. अरे मला माहिती ती नवीन आली येते. तुम्हाला माहितीये का ती कोण येते? माईंची भाची आहे ती. बापरे. हाय, माय सेल्फ दौलत. दमच आहे नुसता. खरंच. तू इथेच आल्यापासून? हो. कोणी पाणी वगैरे विचारलं का? येस येस, शी इज ऑलरेडी हायड्रेटेड. नशीब माझं तेवढं तरी केलंय. हो गॉड. बरं ये मी तुला रूम दाखवते. प्लीज. इथे बोल. ये सावकाश. सो ही आपली रूम, ही मुलांची. आणि ये ना आत ये ना. ये. सो ही आपली रूम. नाईस.
इथे बाथरूम आहे, ओके. वर छाया झोपते, खाली मी, आणि हा तुझा बेड. थँक गॉड. कपाटाचं हे सेक्शन तू वापरू शकतेस, ओके. आणि ती आपली कोझी बाल्कनी. ओ माय गॉड. इथनं सनराईज खूप सुंदर दिसतो बरं का. व्हेरी नाईस. बाय द वे, हा. तुला रूम शेअर करायला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्या मुलांचा. यार किती इरिटेटिंग आहेत ते. आय नो लाईक सिरियसली. अगं मजा करत असतील, आय कांट. पण मुलं खूप चांगली आहेत बरं का. आणि त्यांना माहिती नव्हतं ना तू येणार आहेस ते, म्हणजे मीच सांगायचं विसरले. ऑल राईट. एनिवे, तू आवरून घे, दमली असशील ना प्रवासाने. बरोबर. मी खाली आहे, काही लागलं तर सांग. या. ओके, थँक्यू. नो प्रॉब्लेम. सगळं इथंच भरलंय, असं काहीच नाही. काय? मैसेल संबल. काय बोललास तू तिला, दौलत? मी नाही. यो. ओके बाय, थँक्यू. आद्या इकडे. काय बोललास तू तिला? यो दिलाय ना केसावर फुगा विकणारी माणूस. काय? हो. अरे मूर्ख आहात का जरा? ती पण त्याला हेच म्हणली. ते ठीक आहे, एक वेळ याने काय केलं माहितीये का, तिच्या हातात झाडू दिला, झाडू मार म्हणून. ए, मारला का तिने? दिलाच ना हातात झाडू. अरे तू मारला का? झाडू दिला नवीन. मुलगी आहे म्हणून तरी जरा नीट वागायचं. हा, हे योगे, आपल्याकडे काही पोरगा पोरगी असं काही नसते, पण हो वागला की नाही तिच्याशी. अगं तिला हायड्रेट केलंय ना. त्यांच्या शाळेत त्यांना शिकवतात ना, सगळ्यांची प्रेमानं वागा, आणि ती त्यांची शपथ पण असती. ते काय ते हिपोपॉटमस, हिपोक्रॅटिक ओथ असं असतं ते. तेच होत. ती समोरची खोली बंद का असते? कारण ती उघडी नसते. शट अप. ती माईंची खोली आहे ना, ती बंदच असते. म्हणजे मी तिकडे शिफ्ट होऊ शकते ना? नाही राहू शकत. आणि तू जाऊही नकोस बरं का. आमच्यापैकी कोणीच जात नाही तिकडे, तशी माईंनी ताकीद दिली आहे. पण का? म्हणजे माहित नाही, इथल्या कोणाला काहीच माहित नाहीये. मला माहितीये की ती खोली बंद का असते हे कोणाला माहिती. कोण? माईन ना. माहित असणार आहे की तुला. अरे माईंचा फोन आहे, शांत बसा. माईंचा फोन. हॅलो, हा माई. हो पोचली मगाशी. हो, सामान वगैरे वर ठेवलं. नाही मी ठेवते लक्ष, बघते काय हवं नको ते. हा, देऊ का तिला? अच्छा, बिझी आहात का? ठीक आहे, मी ठेवते लक्ष. हा, ठेवू? बाय. माई मावशी. हा ग माई मावशी, पोहोचले मी. अजून कुणी चाय पण नाही विचारला. दौलत, चहा. दौलत. हे घाबरलो. चहा. ठेव तिकडं. कसलं भारी स्वप्न पडलं होतं मला. चहा दे. कसली भारी वाक्य होते. कमल गवत काप, नयन झाड बघ, छाया चहा दे. कसली भारी वाक्य होती आपल्या शाळेत. गावाकडच्या शाळेची आहे ना मजाच वेगळी होती.
तेव्हा एक कविता पण होती बघ. कुठले रे? दौलत गेला बाजारी, खाल्ली उघडी भेळपुरी, उघडे खाऊन पोटात दुखडे, शहरात जाऊन औषध घेतले. उघडे श्रेय खाल्ले नसते, पोटात दुखणे आलेच नसते. म्हणून मी सगळ्यांना सांगत असते, आपल्या कॅफेवरचेच खाणे चांगले असते. सौजन्य योगीस कॅफे. किडिंग. कसं आहे योगे, तुझ्या कॅफेवर आलो असतो ग, पण तुझ्या कॅफेत वडापाव नाही ना भेटत. वस्तू मिळतात आणि माणसं भेटतात. संचिता चहा घेणार? मी कॉफी घेते ऍक्च्युली. मग कॉफी करू का तुझ्यासाठी? हा प्लीज, लेस शुगर. हो. छाया, माझ्यासाठी पण कॉफी. बरं संचिता, मगाशी जे झालं ना त्यासाठी सगळ्यांकडून सॉरी बरं का. अरे इट्स टोटली ओके. सो मी आजच आली आहे तर सगळ्यांचे इंट्रोडक्शन करून द्या ना. आय स्टार्ट. मायसेल्फ संचिता, आय एम अ बँकर आणि इथल्या HDPC बँक मध्ये मॅनेजर म्हणून ट्रान्सफर झाली आहे. नाईस. या HDPC? हा. अगं माझं पण अकाउंट तिकडेच आहे. अरे वा, हक्काचा माणूस मिळाला आता बँक मध्ये. अगं माझे खूप पेमेंट्स वगैरे तिकडे डिपॉझिट होत असतात, चेक्स वगैरे येत असतात. सो ग्रेट, यू देअर. आय नो व्हेरी. थँक्यू. तुझे लाखांचे व्यवहार असतात ना. चालेल. बाय द वे, मी आदित्य. आय एम अन ऍक्टर अँड मेनी फिल्म्स in post-production, those films and many other things, songs and ठीक आहे. हॅलो, माय सेल्फ सिद्धार्थ. मी डॉक्टर आहे. माणसांचं सांग. तुझं सांग की. सांगतो की. मी दौलत, वकील आहे, म्हणजे शिकतोय. पण आतापासूनच मोठी मोठी प्रकरणं मिटवतो हा. पण कोर्टाच्या बाहेरून हे पण सांग ना. कॉफी. छाया, तुझं सांग की. हा. मी काय सांगू? अगं बरं जाऊ दे. ही छाया, ही आपल्या कॅफे मध्ये काम करते. उत्तम स्वयंपाक करते बरं का. ओ बाय द वे, तुझं राहिलंच. म्हणजे मी योगिता. मी योगीस कॅफे म्हणून स्वतःचा कॅफे चालवते. ओ नाईस, इंटरेस्टिंग. सो सगळ्यांना भेटून छान वाटलं मला. माझं काम आहे थोडं, मी आहे वरती. ओके, नाईस कॉफी. थँक्यू. जरा कडूच. माई, मला तर वाटतंय माईने तिला आपल्यावर वॉच ठेवायला पाहिजे. पण वॉच ठेवण्या इतकं वाईट घडतं काय घरात? तुझी ऍक्टिंग. तू नोट्स काढ रे. दौलत, काही काय बोलतोस रे? बँकेत मॅनेजर येते. मला तर चांगली मुलगी वाटते. बोला साहेबा. कसं आहे छाया, सुरुवातीला सगळीच चांगली वाटतात, तर तिच्या एकंदरीत वागण्यावरून मला तर असं वाटतंय वो आई नहीं, उसे लाया गया है. अरे तिला पुणे सोडून इकडे यायचंच नव्हतं, पण ट्रान्सफर झाली ना म्हणून आली. तुला काय वाटतंय सिद्ध? मला तर चांगली वाटते, पण एका लक्षणावरून कसं ठरवणार ना की रोग आहे की नाही ते. बघू आता. म्हणजे तिला रोग झालाय. कसला? सगळ्यांना कामाला लावायचं. मला असं वाटतंय ती एक सिक्रेट एजंट आहे. कुछ तो गडबड है आल्या.
ताज ताज तळे यायचे जसं चव हे त्याचा चिरे जाऊची चिरे चिरे तळे यायचे जसं चव हे त्याचा चिरे जाऊची चिरे चिरे ताज ताज तळे यायचे ताजा चिरे जाऊची ताजा चिरे जाऊची चिरे चिरे एक मिनिट, तू असे नियम नाही वाढू शकत. कवायची भाचीवन काही करते का घरामध्ये? का वाढवू शकत नाही का? वाढू शकते ना, पण सगळ्यांच्या मर्जीने. कारण या घरात अजून लोकशाही जिवंत आहे आणि मी असेपर्यंत आहे ना त्याला मी मरून देणार नाही. लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी ना? इंग्लिश चांगलं आहे तुझं. शाटअप. डेमोक्रेसीत माणसं जिवंत हवी असतील तर स्वच्छता ठेवा. किती पसारा झाला रे तुमच्या खोलीत, आणि स्टेअरकेस वरती नुसते शूज आणि बॉक्सेस कसेही पडले, तो कोण आवरणार? एक मिनिट, पहिला नियम हिनं मोडलाय. पोरांना पण पोरींच्या रूम मध्ये जायला अलाउड नाही आणि पोरींना पण पोरांच्या रूम मध्ये जायला अलाउड नाही. तुला आमचा पसारा बघायला कुणी यायला लावलेलं? एक मिनिट, तुमचा पसारा आमच्या खोलीपर्यंत आलाय म्हणून मी बोलतेय, कळलं? आमचा पसारा तो आमचा पसारा, नन ऑफ युअर पसारा, कळलं? आणि योगीन छाया इथं किती दिवसापासून राहतात, त्यांना कधी काय प्रॉब्लेम नाही झाला, तुला लय प्रॉब्लेम व्हायला लागले. त्या काही बोलल्या नाहीये, त्याचा अर्थ असा नाहीये की त्यांना हे सगळं पटलंय. अँड दीज रूल्स आर फायनल. डिड यू गेट दिस? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला धुळीची अलर्जी आहे. आणि मला तुझी अलर्जी आहे. शट अप. No time for second guessing. I am running this beat. हे आल्या आल्या असं आहे, मग पुढं कसं कसं? ए सिद्ध्या, तू काही तर ध्यान लावायला आलाय का? तुला काय बोलायचं ना ह्याच्यावर? अरे इथं आपल्या स्वातंत्र्यावर घात आली. ए दवल्या दवल्या, हे बघ, घरात स्वच्छता असायला हवी हे माझं आधीपासूनचं मत आहे. तुम्ही त्याला कोणीच सिरियसली घेत नव्हतं, निदान आत्ता तरी घ्याल, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझी लगेच मतं बदलली रे. एवढ्या दिवस तर तुला काय होत नव्हतं. भांडू नका रे. दौलत, काय चाललंय तुझं? हक्क आणि स्वातंत्र्य वगैरे. एकदा जर आपल्या खोलीची अवस्था बघा काय केली आहे ती. आपण सगळे एकत्र राहतो की नाही, मग सगळ्यांनी मिळून जबाबदाऱ्या घ्यायला नकोत का? हा? आणि तुझं काय रे? ती काय सिक्रेट एजंट आहे माईंची? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करू, आपण आपापल्या रूम्स आवरायला घेऊया आणि बाकी सगळं पण आवरायला घेऊया. आद्या चल जाऊन. चल आम्ही पण आमची रूम आवरायला घेतो. आवरा, नावा कामाला. आवरा. न्यायली कशी गाडी घालतात. तुला लय मजा येत असेल ना रे, आम्हाला काम लागलेत बघून. आधीपासूनच सांगत होतो कामाला लागा म्हणून, तेव्हा ऐकलं नाही. असो, देर आहे दुरुस्त आहे. मणका ढिला व्हायचा ना आता काम करून करून. मी तर कधी घरी पण कामं केले नाही, घरी सगळी कामं घरीच करतात. रोजच्याच कामं केली असती तर आता ही वेळ आलीच नसती. सिद्धे, ती काय लय दिवस चालणार नाही. ती योगी म्हणली ना म्हणून करतोय, नाहीतर या दौलत म्हणजे बापाचं ऐकत नाही. अरे ही माझी जुनी स्क्रिप्ट आहे, यात माझा पहिला मोनोलॉग असेल बघ. येस यार, संचिताने आपल्याला आवरायला लावलं म्हणून सापडले रे. तिला मी थँक्स म्हटलं पाहिजे. तुझं तू शोधलं असतं तर सापडलं नसतं तुला. अरे पण संचितानं करायला लावलं म्हणूनच तर सापडली ना स्क्रिप्ट. हे सापडलं असतं का? अरे आद्या, फेकून दे रे ती अंडरवेअर. किती दिवस वापरणार आहेस? अरे स्किन इन्फेक्शन होईल ना. अरे काय फेकून दे डॉक्टर, माझी मोस्ट फेवरेट अंडरपॅन्ट आहे ही. अरे या चड्डी सोबत माझे खूप इमोशन्स आहेत रे, आणि या चड्डीचं आणि माझं पुनर्मिलन फक्त संचितामुळे शक्य झालंय. म्हणजे संचिता माझ्या आयुष्यात आली, या घरात आली, आणि एवढ्या गोष्टी सापडायला लागल्या. संचिता माझ्यासाठी एवढी लकी आहे. संचिता
डोक्यानं पागळाय का रे जरा तू? तिच्यामुळे तुझं कंबाड गेलं, ही तर मला ही असली कामं करायला लागतात. चल दाडू मार. काहीच म्हणायचं. अरे परवा एक नोट हरवली होती माझी, तुझ्यामुळे सापडली यार दवल्या. थँक्स. माझ्या पुस्तकातनं पडली माझी. एक मिनिट. ही माझी नोट आहे. हिरवी आहे ना? हा, पण माझीच नोट आहे. काय खोटारदा आहे हा. 4 दिवसांपूर्वी माझे 500 रुपये हरवलेले. हीच ती नोट. याच्यावरचा नंबर पण मी सांगू शकतो. सांग. धवल्या, दौलत, ही नोट माझी आहे हे मी 100% सिद्ध करू शकतो. कर सिद्ध. So basically 500 note, right? दौल्या, you see गांधीजी? Yes. माझीच नोट आहे. माझ्या दिलाचे सेक्टर 125 हेक्टर तिथे मैत्रीच्या नावाने खात्रीच्या नोंदी सुखाच्या बेभान जिंदगीची लाईफ फाईल यारा